अशोक खराच्या मायाजालात आयकर अधिकारी देखील गोंधळलेले आहेत। भोंदू अशोक खरात हा त्याचं 12 लाख हे वार्षिक उत्पन्न दाखवत होता। खरातवर जीएसटी सुद्धा बुडवण्याचा संशय आहे। खरात हा आता कर चुकवेगिरीच्या कायदेशीर कारवाईमध्ये अडकण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये त्याचा तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे। त्याच्या या मायाजालामध्ये आता आयकर अधिकारी देखील गोंधळल्याचं दिसतंय। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, अशोक खरात हा 12 लाख त्याचं वार्षिक उत्पन्न दाखवत होता, त्यामुळे कर चुकवेगिरीच्या प्रकरणात देखील त्याच्यावर कारवाई होऊ शकते। खरंय, आपण जर बघितलं तर एकूण त्याची मालमत्ता बघता त्याचं उत्पन्न हे केवळ वानगी दाखल होतं। त्याने जवळजवळ 2000 कोटी रुपयांची माया विविध भागामध्ये जमा केली होती। विशेषतः नाशिक आणि नगरमध्ये त्याच्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होती। त्याच्या कुटुंबियांच्या नावावर कोट्यावधी रुपयांच्या जमिनी होत्या आणि ज्या मुली कमवत नव्हत्या त्या मुलींच्या नावावर सुद्धा मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करण्यात आलेल्या होत्या। असं एकूण त्याचे व्यवहार बघता त्याचा आयकर हा संशयास्पद दिसून येतो आहे। त्याने केवळ 12 लाख रुपयांचं उत्पन्न त्या ठिकाणी दाखवलं होतं। त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्या चौकशीमध्ये एकूण त्याचं रोजचं उत्पन्न जवळजवळ लाख रुपये सरासरी ज्योतिष दाखवणं किंवा हात दाखवण्यासाठी जी लोक त्याकडे येत होती त्या लोकांकडून तो कॅश सगळे रोखीने पैसे घेत होता आणि त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात काळी कमाई जी आहे ती अशोक खरातने केल्याचं समोर येत आहे। आयकर विभाग सुद्धा आता त्याच्या रडारवर आहे आणि त्याचबरोबर त्याने त्याच्या हार्डवेअरच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात जीएसटी बुडवल्याचा पण संशय आहे आणि त्यामुळे जीएसटीचा राज्य कर विभाग आणि केंद्र कर विभाग दोघेही त्याच्या पाठीमागे आता लागलेले आहेत। त्याची चौकशी सुरू आहे। कदाचित त्याच्यावर कर चुकवेगिरीच्या याच्यामध्ये कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।